गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. तर आजचा दुसरा ब्लॉग आपण चालू केलेला आहे निर्वीसोबतचा. त्याच्यामध्ये काल पण थोडं कंटेंट शूट केलेलं आहे आणि आत्ता पण आम्ही बाहेर चाललेलो आहे. तर इस्लामपुरात आता दिवाळीची वाईब चालू झालेली आहे. दिवाळीची खरेदीसाठी लोक आता इस्लामपुरात यायला लागलेले आहेत आणि तेच बघायला मी आणि निर्वी आता इस्लामपुरात जाणार आहे आम्ही आपल्या गाडीवरनं. काल एक व्हिडिओ मी शूट केलेला आहे, त्याची पण ह्याच्यामध्ये शॉर्ट क्लिप मी टाकतोय. चला, काल तो व्हिडिओ शूट केलेला बघितलेला, तर आत्ता लागले रडायला गाडीतून मोठ्या जागा म्हणून. तर आम्ही आता परत चाललोय बारक्या गाडीवरनच. हीच गाडी आम्हाला गावात फिरायला बरी पडते. चलो निर्वी से हाय. हाय हाय येस. तर चला आम्ही जाऊन येतो म्हणा. तुम्ही बघा आम्ही कसं कसं जातोय. हां येस. इथं खाली बसलेलं असतं मांडी घालून आणि तिला रस्त्यावरनं जाताना असं पायाच्या मध्ये असं सोडून ठेवायला लागतं. तिकडं पाय विसरून सोडत असतं ते. चलो, तर आपण आता निघालेलो आहे दिवाळी वाईब्स चेक करायला, निर्वी आणि मी. तो भाई बसलं बघा खाली आणि इथं खाली मांडी घालून बसतंय, त्यामुळे जास्त व्हिडिओ बनवायला पण अवघड पडतंय. कारण मग व्हिडिओ बनवताना मध्येच पाय टेकायची वेळ आली तर ते खाली उतरून पळायचं असते तिला. त्यामुळे आम्ही जरा हळूहळू जमल तेवढ्याच व्हिडिओ बनवतो. ह्या इथं एक ते मूर्त्या बनवणारे वगैरे लोक आहेत, तिथं कायम हत्ती नाहीतर बैल वगैरे ठेवलेले असतात, पण तिथनं जाताना कायम काऊ काऊ करून. आता ह्यावेळी तर बघा त्यांनी हे केलेलं आहे, बैल आहे, शिवाजी महाराज आहेत, दिवाळीची तयारी. काय होतं बाळा ते? उलट फिरून फिरून बघत असते त्याला आणि गाडीवर असं डान्स करणं हे ते चालू आहे. चलो गावातला व्ह्यू दाखवतात होतो. मग चालू गाडीत मांडीवर चढून बसले असं. मग आता गाडी थांबवून परत व्हिडिओ बनवायला लागलोय आम्ही. बघितलं का हे असं सगळे प्रकार आहे. कशी गाडी चालवायची आणि कसे तुम्हाला व्हिडिओ दाखवायचे आणि कसे शूट करायचे आणि कसे एडिट करायचे असं सांगा. चला तरी प्रयत्न करतो हळूहळू. कसे तर ॲडजस्ट करून आत्ता तर खाली बसवलंय. इथं तर एक दुकान आहे, त्या दुकानात तर लोक दुकान उघडायच्या अगोदरपासून लाईन लावून थांबलेले असतात आणि एवढी दुकानात गर्दी असते की त्या दुकानदाराला शेवटी शटर लावून घ्यायला लागते आत. एवढी गर्दी असते त्या दुकानात. चलो जाऊ. हे बघा हे गोल फिरणं कसं चालू आहे. आझाद चौकाकडून गांधी चौकाकडे जायचा रस्ता आहे. आत्ताच केवढी गर्दी आहे पण बघा. आणि सगळे दुकानं विकानं छान छान सजवल्यात लोकांनी. हे सगळ्यांनी छान छान दुकानात नवीन माल पण भरलेला आहे आणि इथं बसलंय आता खाली. कसं तर ॲडजस्ट करून बसवलंय तिला. छान छान डेकोरेशनचं साहित्य पण आणलेलं आहे सगळ्यांनी आता. हे काय ह्या तर दुकानासमोर त्यांनी बाउन्सरच बोलवलेले आहेत. आणि हे गांधी चौकाला आलेलं आहे. गांधी चौकात पण किती आहे बघा रश. तरी ह्या सकाळची वेळ आहे. आम्ही काल संध्याकाळी आलेलो शूट करायला पण आम्हाला जमलं नाही, एवढी गर्दी होती. आणि येताना आम्ही आजकाल दोघंच फिरत असतो. वर्षाला आजकाल वेळ नसतो म्हणून. तिला कामं भरपूर असतात ना. तर हे सगळं हळूहळू दिवाळीचं आता हे जाणवायला चालू झालेले, जवळ आल्याचं सिम्पटम्स दिसत आहेत हे. चला इकडं आला यल्लमा चौक. यल्लमा चौकात पण सेम 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 गोष्टी आहेत. सगळीकडं असं दुकानं सजलेली आहेत चांगली चांगली.
आणि हे सगळं शक्य होते स्कूटी असल्यामुळे आपल्याकडं. स्कूटीवरून आपण हे व्हिडिओ बनवत असल्यामुळे हे शक्य होते. टू व्हीलर दुसरी कुठली असती तर हा प्रकार नव्हे. मी काही केलंच नसतं. हे टू व्हीलर आहे, स्कूटी आहे, त्याच्यात तिला 2 पायामध्ये व्यवस्थित बसता येते, पकडता येते म्हणून हे करतो. अदरवाईज मी हे काही केलं नसतं. आणि कायम 10 ते 15च्या मध्येच आमचं स्पीड आहे, त्याच्यावर आम्ही जाऊच शकत नाही. चला तर आम्ही फिरत आलतो त्यांच्याकडे. आम्ही निघालोय 11:30 वाजल्यात. आम्ही लय लवकर बाहेर पडलेलो घरातनं. तिला कशी तर करून बसवली तिथं आणि आता परत घराकडे निघालोय आम्ही. आता डायरेक्ट घरी गेल्यानंतरच भेटा तुम्ही आम्हाला. आम्ही आता काही मध्ये आधी थांबणार नाही, काय नाही, डायरेक्ट नॉनस्टॉप. कारण ऊन पण भरपूर आहे, सगळंच आहे, हे मस्ती चालू आहे इथे खाली. त्यामुळे आम्ही आता डायरेक्ट तुम्हाला घरी जाऊनच भेटणार आहे. आम्ही तिथनं निघून घराच्या जवळ पोचलेलो आहे. तिला आता परत आपण जरासा ब्लॉग बनवावा. हे आता झोपलेलं असते बघा, हे असं पडापडी काय वाटतं ते चाललेलं असतं तिथं. एरवी हाय कर ग. आता आम्ही जातो घरी. एवढी सगळी तिला घेऊन छान छान बघा. इथं तिला बैल दिसतात, त्यांना काऊ करून जोरात ओरडते. एवढी सगळी अशी वेगळी मेहनत चाललेली असते. लाईक करा, मला माहिती आहे मी नक्कीच लाईक करणार आहे व्हिडिओला. कमेंट पण करणार आहे काही गोष्टी आवडल्या तर. नाही आवडल्या तरी पण काहीतरी एखादी कमेंट करून सांगा की काय आवडलेलं नाही आहे तुम्हाला. चला जाऊया घरी पटकन आपण. आम्ही आत्ता संध्याकाळी रात्री पण गावात आलो आहे. तिथं दुकानाचं ओपनिंग झालेलं, बलून लावलं आहे. तर तो बलून पाहिजे होता म्हणून आम्ही असं आज घेतला आहे बलून. तर तुम्हाला आता पुढची वाईट दाखवलं. आम्ही असंच फिरणार होतो. असला आता सगळ्या गांधी चौकाचा व्ह्यू आहे. सगळीकडे आकाश कंदील आणि कपड्यांची दुकानं हेच आहे आणि लोकांची गर्दी. आणि ह्या रोडला आता 4 व्हीलरला आजपासूनच एंट्री बंद केलेली आहे. जरा दमल्यासारखं आवाज येणार. निर्वीला उचलून घेऊन एका हातात मोबाईल पकडून बोलायचं असल्यामुळे हे सगळा पण भारी वाटते. हे सगळं आम्ही असंच फिरणार आहे. इकडे लाईटिंग पण बघा, छान छान लाईटिंग आहे. एवढ्या गर्दीत ब्लॉग करायची सवय नाही, आवाज कसाही काही माहीत नाही, तरी पण आम्ही लागलो आता पण. चला छान छान नवीन डिश आलेले आहे, नवीन पंचाविंत सगळं काय काय आलेलं आहे. आणि हे बलूनचा तुम्हाला आवाज येत राहणार आहे. एक दिवस असा मोठा आकाश कंदील मला लावायचा आहे दारात. खूप पहिल्यापासून मला असं वाटतंय की लावायचं पण कसं लावायचं आणि कुठं लावायचं हेच माहीत नाही. तरी अजून म्हणावी अशी गर्दी दिसत नाही, नाहीतर ह्या रोडला चालायला गर्दी जागा नसते, एवढी गर्दी असते. ते दिवाळीचा 2 दिवस एका दिवस अगोदरपासून होईल. ते आत्ता बघा, आत्ता खेळता बलून फुटलाय, त्यामुळे कसं हसायला लागले बघा. हसायला मजा यायला लागली. आता कसं बलून फुटला होता आपला फटकन, एकदम हादरली धाडकन. पण आम्ही आता हळूहळू असं गर्दीत पण ब्लॉग बनवायला चालू करणार आहे. म्हणजे आम्हाला जरा ती सवय होऊ दे, गर्दीत पण काहीतरी बोलायचं असते, म्हणून आम्ही आता असं पण चालू केले. हो का, सगळीकडे आकाश कंदील. ते जरा कॅमेरा हँडल करणं पण जुळलं पाहिजे. असं एका हातात तिला घ्यायचं, हे सगळ्या छोटे बाळ असलेल्यांची कंडिशन असते बघा. त्यांचे पॅरेंट्स त्यांना घेऊन फिरत असतात आणि त्यांचे बाकीचे दुसरे कोणतरी आहेत त्यात खरेदी चाललेली असते. कसं आहे, सगळीकडे लाईट झगमगाट दिसायला लागला की आम्ही लगेच बघायला इकडे तिकडे चालू करतो.
आणि नाहीतर आम्ही ह्या रोडला रोज फिरत असतो, पण आज चालत आलो आहे. इतर वेळी आम्ही गाडीवरनं येत असतो, आज आम्ही चालत आलो. ओव्हरऑल हे आहे गांधी चौकाचं चित्र. आणि इथं आहे आम्ही दोघं गांधी चौकात. तर चला. फॅन्सी फॅन्सी असे आकाश कंदील वगैरे आलेले आहेत, बघायला छान वाटतंय ते. चलो जाऊया, गाडी लावली आहे तिथं परत, आणि तिथं अजून एक बलून घेऊया आता. हा हे सगळ्या वर्षाचा फेवरेट रोड. चला तिकडे जायचं होतं आम्हाला, काय आम्हाला ते जाऊन लिहायला तयार नाही, त्यामुळे आता बलूनच घ्यायला पाहिजे जाऊन द्यायला. चलो, तर हा सुंदर रोडला आपण गेलेले आहेत. बाय बाय. आणि आपण निघालो आता आपल्या घरी. चलो. ती दुकानातनं 1 2 3 4 5 6 बलून आहेत. 2 गाडी ठेवल्यात, एक सुटला आहे तो. आणि इथनं दुकानातनं तिनं बलून घेतल्यातच. निर्वी चलो. तर मस्त असे नवीन नवीन छान छान आपण ब्लॉग बनवायला लागलो. मला नक्कीच आवडायलाच पाहिजे आता. तर आम्ही जातोय आता तिचे लई नाटक चालू होणार आहेत गाडीवर बसायला. मला माहिती आहे ती दमवणार आहे खूप. आता ते व्हाईट बलून होता तो पण तिच्या हातातला फुटला आहे, आणि आता रेड बलून दिला आहे. आणि आम्ही आता निघालो आहे घराकडं. आणि चला जाऊया परत पटपट. आणि होता तो रेड बलून पण गेला आहे आता पडून. चला तर आम्ही निघालो आहे आता. The next day. आज वार आहे बुधवार, आणि आज आम्ही परत दोघं गाडीतनं बाहेर पडलोय. तर जायचं होतं ॲक्च्युली 2 व्हीलरवरनंच, पण आता तुम्हाला एक छोटी रील दाखवतो. शॉपिंगला चाललोय म्हणून बॅग बी अडकून ती बाहेर पडली होती. निर्वी आणि मी कुठे चाललोय? दिवाळीची शॉपिंग करायला चाललोय. आणि बॅग केवढी मोठी घेतली आहे बघा तिनं. से हाय. तर आता निघालोय तर आम्ही बाहेर, पण जायच्या वेळी बरोबर लागली रडायला. आम्ही जाणार होतो 2 व्हीलरवरूनच, पण काय झालं, गाडीत बसताना ही लागली रडायला. नाही म्हणली मला 4 व्हीलरमधनंच जायचंय, म्हणून तिथं बसली, यायलाच तयार नाही. म्हणून आम्ही परत गाडी घेऊन आता बाहेर पडलोय. आता गाडीत मागं बसून लागले निवांत. आणि तोपर्यंत बरं झालं गाडी घेऊन आलो. एक दोन पाण्याचे थेंब पण पडलेले आहेत, म्हणजे पावसाचे, पाण्याचे नाही आहेत ते. तर चलो असंच कुठंतरी एखादा छोटा मोठा राऊंड मारून येऊ आपण. काय आता जवळपास कुठं जाऊ शकतो, काय करू शकतो असं बघून. 2 hours later. घराजवळ आम्ही आलेलो आहे. आज बाहेर जातानाच आणि घरी येतानाचा डायरेक्ट ब्लॉग बनवलाय. पण गेलो होतो एका ठिकाणी, बराच वेळ आम्ही पळलो शॉपिंगला म्हणून गेलो होतो, पण ॲक्च्युली असंच पळत होतो तिथं आम्ही. तिकडे मित्राच्या इथं एका जाऊन थांबलेलो. तर आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करतो. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला, काय वाटला सांगा. हे बघा घरात पोचायचं अवकाश, आम्ही लगेच खेळायला चालू झालेलो आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर नक्की सांगा, कमेंट करा, लाईक करा. असंच आता वेगवेगळे ब्लॉग आपण बनवायला चालू करणार आहे. भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. निर्वी बाय. निर्वी बाय. हे बघ बाय करा. निर्वी बाय करा. बाय. पूर्ण खेळायच्या मूडमध्ये, त्यामुळे आता काही ती बाय करणार नाही आहे. चला मीच बाय करतो.